विदर्भ महाराष्ट्रात एक असं मंदिर आहे ज्या मंदिरचं थेट कनेक्शन पाकिस्तानशी आहे। मंदिरचं कनेक्शन आणि पाकिस्तानशी तुम्हाला तर आश्चर्य वाटलंच असेल ना, मला पण आश्चर्य वाटलं। तर चला बघूया विदर्भातील एक असं मंदिर ज्याचं थेट कनेक्शन पाकिस्तानशी आहे। तर चला बघूया। तर ह्या मंदिराचे नाव आहे श्री ज्वालामुखी हिंगलाज देवी संस्थान अमरावती। हे मंदिर विदर्भातील प्राचीन मंदिरापैकी एक आहे। मंदिराच्या परिसराला चौफेर परकोट आहे, बघू शकता तुम्ही। मंदिर खूप प्राचीन असल्यामुळे येथील परकोट आता आपल्याला जीर्ण अवस्थेत झालेला दिसत आहे। मंदिराचा परकोट बघून असं वाटते की आपण कुठल्या किल्ल्यामध्येच आहे, बघू शकता तुम्ही हे। आता आपण पुढे जाणून घेणार आहे ह्या मंदिराचा इतिहास। हिंगलाज देवीचे मूळ स्थान बलुचिस्तान पाकिस्तान येथे आहे। कालांतराने बलुचिस्तान पाकिस्तान येथे देवीची भक्ती कमी होऊ लागली व तेथे खरा भक्त न राहिल्याने हिंगलाज देवी भक्ताच्या शोधात आपल्या विदर्भामध्ये आल्या। विदर्भात आल्यानंतर हिंगलाज देवीला अमृतगीर महाराज यांच्या सहकार्याने खरा भक्त मिळाला। त्यानंतर देवीच्या आज्ञेनुसार इसवी सन 1303 मध्ये हे मंदिर जे आपण बघत आहे ते उभारण्यात आले। मंदिरच्या परिसरमध्ये आपल्याला डिटेल माहिती लिहिलेली दिसते, बघू शकता तुम्ही। येथे डिटेल माहिती लिहिलेली आपल्याला बघायला मिळते। आता आपण मंदिरच्या आतमध्ये जाऊन हिंगलाज देवी यांचे दर्शन करूया। तर तुम्ही बघू शकता मंदिरच्या आतील दृश्य अशा प्रकारे आहे। येथील आपण आता मुख्य मूर्तीचे दर्शन घेत आहे। मंदिरच्या परिसरमध्येच एक पायवीर आहे जे की खूप पुरातन आहे। तीच विहीर आता आपण पुढे बघणार आहे। तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता ही पुरातन पायवीर, बघू शकता पायरीने किती खालीपर्यंत आपण जाऊ शकतो आणि तुम्ही विहिरीचं बांधकाम बघू शकता। आता मी विहिरीच्या बाहेरच्या परिसरामध्ये होतो तर मला खूप गरमी होत होती आणि येथेच थोडं आतमध्ये आल्यानंतर मला एकदम थंड वाटत आहे, ते पण समरमध्ये। कमालचीच गोष्ट आहे ना। विहीरमध्ये आता पण आपल्याला पाणी बघायला मिळते, बघू शकता तुम्ही। ह्या मंदिराला तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये यावं लागेल। अमरावती शहरापासून सुमारे 25 ते 30 किलोमीटर दूरीवर हे हिंगलाजपूर गाव आहे। तर विदर्भातील अशाच न्यू लोकेशनचे मी व्हिडिओ बनवत राहतो। तर तुम्हाला अशाच विदर्भाच्या न्यू लोकेशन बघायच्या असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता।